नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागामध्ये रागिनी ही पौर्णिमाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पौर्णिमा म्हणते की मला हे तुमचं तत्त्वज्ञान अजिबात ऐकायचं नाही आहे. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की अगं बाळा, हे तत्त्वज्ञान नाही आहे, याला अनुभवातून आलेलं शहाणपण असं म्हणतात, जे मला आलं आहे. तेव्हा ती म्हणते की मला तुमचा शहाणपणाशी काही एक घेणं देणं नाही आहे. मी अजिबात बदलणार नाही आहे. मी भूमी आणि आकाशच्या वाटेत कायम काटेच पेरत राहणार आहे. काही झालं तरीही मी भूमी आकाशचं सुख कधीही बघणार नाही. मला कायम त्यांना दुःखच द्यायचं आहे. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की हे बघ पौर्णिमा, असं करू नकोस. त्यावेळेला ती म्हणते की तुम्ही मला जे शिकवलंत ना, माझं बोट धरून ज्या वाटेवर चालायला शिकवलं त्याच वाटेवर मी चालणार आहे. मी बदलणार नाही. त्यावेळेला मग आता पौर्णिमाला ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा, मी आता प्रत्येक वेळेला तुला माफ करणार नाही. जेव्हा जेव्हा तू भूमीश आणि आकाशला त्रास देण्याचा प्रयत्न करशील ना, तेव्हा तेव्हा मी तुझ्यासमोर भिंत बनून उभी राहीन. त्यावेळेला मग आता पौर्णिमा काहीच ऐकून घेत नाही. ती तिकडून निघून जाते. पण आता भूमी हे सगळं बघते आणि राजा काका आणि भूमीला हे सगळं बघितल्यावर धक्का बसलेला असतो. कारण चक्क रागिनी आत्या ही चांगल्या मार्गावर चालण्यासाठी आपल्या सुनेला शिकवते, हे पाहून त्यांनाही आता इथे एक मोठा धक्का बसतो. खरंच हे काय आहे असा विचार त्यांना पडलेला असतो. तर इथे पौर्णिमा ही तिच्या रूममध्ये तिच्या भूमीचा फोटो घेते आणि भूमीच्या फोटोला त्या पिशवीतली आता ती राख फासत असते. गिफ्ट एक्सचेंज करण्याच्या नादात तिचं काहीच झालेलं नसतं आणि ती राख तशीच वाया जाते. म्हणून ती तिच्या रूममध्ये ती राख घेऊन येते आणि पूर्णपणे भूमीच्या फोटोला ती राख फासून टाकत असते. तेवढ्यातच नीलांबरी येते आणि म्हणते की पुन्नू, अगं काय करतेस काय तू हे? अगं काय करतेस? ही राख वगैरे अशी कशाला फासतेस? तेव्हा ती म्हणते की आई काय करू, मग मी काय करू? अगं माझ्या नवऱ्याचं दुःख मला झालं आहे. माझा नवरा आयुष्यभरासाठी मला सोडून गेला आहे. परंतु ह्यांचं काय, हे तर चांगली मजा करतायत. माझं दुःख कोणालाच कळत नाही आहे. म्हणूनच मला यांना कायम राख करायचं आहे. म्हणून त्यासाठीच मी हे सगळं करते. काही झालं तरी मला हा भूमीचा आनंद नको आहे आणि या भूमीचा आनंद कायमचा दूर करण्यासाठी मी हे सगळं करते. तेव्हा मग आता नीलांबरीला धक्का बसतो. ती म्हणते की पुन्नू, अगं हे काय बोलतेस तू? राखेत मिळवणार म्हणजे नक्की काय झालं आहे? तू मला सांगशील का? तू अशी का करतेस? अचानक काय घडलं आहे जेणेकरून तू इतका रागराग करतेस? तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, अगं मग राग करू नाही तर काय करू? अगं व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी यांना मोठं साजरं करण्याचं पडलेलं आहे. त्यावेळेला घडलेला सगळा प्रकार पौर्णिमा ही तिला सांगत असते. आणि भूमीला आकाश गिफ्ट देतो व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी. तुला मी आनंदात पाहण्यासाठी काही करू शकतो. तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी काही करू शकतो. हे सगळं आता ती सांगते. आणि त्यानंतर आता नीलांबरी म्हणते की काय, यांना लाज वगैरे आहे की नाही? तेव्हा ती म्हणते की आई, अगं त्याच्या उपर ही गोष्ट घडली आहे. ते म्हणजे की जो गिफ्ट द्यायला आला होता डिलिव्हरी बॉय, त्याला मी पैसे देऊन हे गिफ्ट एक्सचेंज करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये राख ठेवायला सांगितली. परंतु हे सगळं सगळं बिघडत गेलं. या सगळ्याच्या मागे कटकारस्थान करणारी बाई म्हणजे माझी सासू आहे. आणि ज्यावेळेला ते गिफ्ट रिटर्न आलं तेव्हा मला वाटलं की मी दिलेली राखच त्याच्यामध्ये असणार, परंतु तसं काहीच नव्हतं. राख त्याच्यात नव्हती. खरं तर त्याच्यामध्ये आकाशने भूमीला जे गिफ्ट ठरवलं होतं तेच त्याच्यामध्ये ठेवलं गेलं होतं. आणि ते पाहून आता आकाशचं प्रेम आणि सगळं काळजी पाहून भूमीला तर खूप आनंद झालेला असतो. आणि सगळ्याजणांनी तिचं आणि आकाशचं सगळं घरभर कौतुक केलं. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, अगं हे सगळं केलं कोणी तुला माहिती आहे? माझ्या सासूने. माझ्या सासूने हे सगळं केलं आणि मला मोठं तत्त्वज्ञान शिकवत होती की जेव्हा जेव्हा मी आकाशसाठी आणि भूमीसाठी काही खड्डा खणेन तर त्यावेळेला ती त्याच्यामध्ये भिंत बनून उभी असेल, असं तिने मला निक्षून सांगितलं. अगं मला त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला ते पण ठीक आहे. त्यांनी हे सगळं केलं हे त्यांची मर्जी, कारण त्यांना माझी काही पडलेलीच नाही आहे ना. परंतु माझा त्रास हा कोणालाच बघवत म्हणजेच कोणालाही काहीच वाटत नाही आहे त्याचं. आणि त्याच वेळेला मग पौर्णिमा म्हणते की मला त्या आकाशाने भूमीला त्रास द्यायचा होता. परंतु मला सगळ्यात जास्त त्रास याचाच होतो आहे ना, की ती माझी सासू ही चांगल्या मार्गावर चालते आहे आणि आकाश भूमीला त्रास द्यायची वेळ आली आहे, तेव्हा ती मात्र तोंड बाजूला करून बाजूला झाली आणि चांगलं होण्याचा प्रयत्न करत आहे. याचा सगळ्यात जास्त त्रास होतो आहे. माझा नवरा गेल्याचं दुःख तर मला आहे, परंतु त्यापेक्षा जास्त दुःख हे मला रागिनी हे स्वतःबरोबर चांगलं वागते याचं आहे. कारण काही झालं तरीही याच्यात मला आता हे सगळं सहन न होण्यासारखं आहे.
मी काय करू मला खरंच कळत नाही. मला ना त्या भूमीला अशांत बघायचं आहे. प्रत्येक वेळेला मला तिला त्रास द्यायचा आहे म्हणून मला हे सगळं करायचं आहे. काही झालं तरी आई मला आता चैन पडणार नाही. जोपर्यंत त्या भूमीला त्रास होत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही आणि माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. असं म्हणून आता ती तांडव करत असते. त्याच वेळेला ती म्हणते की आई काय करू? माझं डोकं चालत नाही आहे. माझं डोकं अगदी फुटायला लागलं आहे. त्यावेळेला आता इथे नीलांबरी म्हणत असते की हे बघ अगं शांत हो पुन्नू, प्लीज शांत हो, इथे बस बस तू इथे. असं स्वतःला त्रास करून घेऊन काहीच फायदा नाही आहे. त्यावेळेला ती म्हणते की आई मग मी काय करू? मला माझंच कळत नाही आहे. कसं हे सगळं, या सगळ्यातून मी कशी बाहेर पडू? मला त्या भूमीला त्रासच द्यायचा आहे, परंतु माझी सासू त्यामध्ये माझी मदत करायलाच तयार नाही आहे. मी काय करू खरंच कळत नाही आहे. ती आता त्याच्या बाजूने आहे, आकाशच्या बाजूने. मी काय करू आता? मला एकटीला हे सगळं जमेल का? असा प्रश्न पौर्णिमाला पडलेला असतो. आणि त्याच वेळेला इथे आता ती रडत असताना नीलांबरी म्हणते की हे बघ शांत हो पुन्नू, प्लीज तुला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही आहे. मला कळतंय की ते आकाश आणि भूमी हे दोघंही चांगले प्रेमाचे दिवस साजरे करतायत ना, ठीक आहे करू देत त्यांना. मग आता ती म्हणते की आई काय करू देत? अगं कोणाला माझ्या दुःखाची इथे काही पडलीच नाही आहे. अगं निर्लज्जसारखे व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतायत. मला काय वाटत असेल, माझा नवरा गेला आहे, परंतु त्यांना त्याची जराही चाड नाही आहे गं. घरामध्ये जे काही घडलं आहे ते बाजूला करून हे सगळे चांगले चांगले दिवस सेलिब्रेट करतायत. आणि मला या सगळ्याचा त्रास होतो आहे, कारण मला हे सगळं बघवत नाही आहे. मला काही करून त्या भूमीला त्रास द्यायचाच आहे, परंतु त्यामध्ये माझी सासू देखील आडवी येते. तर आता इथे नीलांबरी म्हणते की हे बघ, तू काळजी करू नकोस पुन्नू, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. ही आई आहे ना तुझ्याबरोबर, ही तुझी आई, ही प्रत्येक गोष्टीत तुझ्यासोबत आहे. काही झालं तरीही पुन्नू हे बघ, तुझी सासू ना आता आपल्या काहीच उपयोगाची नाही आहे. ती दात काढलेली नागिन झाली आता, तिचं विष निघून गेले अशी झाली आणि चांगलं वागते ना ती आता. ठीक आहे, तिला वागू देत, परंतु पुन्नू मी आहे ना तुझ्यासोबत. मी प्रत्येक वेळेला भूमीच्या या सगळ्या गोष्टीचा बदला घेणार आहे. तुझे जितके अश्रू ढळलेत ना, त्याच्यापेक्षा दुप्पट अश्रू त्या भूमीच्या वाट्याला येणार आहेत. मी तुला सांगते, मी आहे ना, काळजी करू नकोस. आपण दोघी मिळून त्या भूमीला चांगलाच धडा शिकवू, असं ती तिला सांगते. नंतर आता भूमी हे जे आकाशने स्टॅच्यू दिलेलं असतं, ते स्टॅच्यू त्यांच्या रूममध्ये ठेवते आणि खूपच प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. आणि सगळे आता भूमीकडे बघत असतात. राजा काकाकडे आकाश येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की राजा काका थँक्यू. तेव्हा काका म्हणतो की अरे आकाश कशासाठी थँक्स? तेव्हा मग तो म्हणतो राजा काका, ही आयडिया तू मला दिलीस आणि तुझ्या या आजच्या आयडियामुळेच मी भूमीच्या चेहऱ्यावरचं जे काही हसू आहे ना ते पाहू शकलो. नाहीतर आजच्या चेहऱ्यावरचं तिचं हे गोड स्माईल मी मिस केलं असतं आणि मग इतका आनंद भूमीला झालाच नसता आणि भूमीला आनंदित पाहून मलाही इतका आनंद झाला नसता, असं सांगत असतो. त्यावेळेला मग आता आजी ही भूमीकडे येते आणि म्हणते की छान दिसतंय. तेव्हा मग भूमी म्हणते की हो छान दिसतंय ना हे इकडे. तेवढ्यातच आता इथे आजी म्हणत असते की भूमी बाळा, हे बघ तुझ्या चेहऱ्यावर जो काही हा आनंद आहे ना, तो असाच सदैव तुझ्या चेहऱ्यावर राहू दे आणि तुझ्या चेहऱ्यावरचं कायमचं सगळं काही दुःखाचं सावट निघून जाऊन दे, इतकंच मला वाटतं आणि नेहमी अशीच हसत राहा बाळा, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर आजी म्हणते की परंतु मला आज एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की हे कसं काय घडलं. पौर्णिमेने तर सगळं बंदोबस्त करून ठेवला होता या आनंदावर विरजण घालण्याचा, परंतु काही वेगळंच घडलं. चक्क रागिणीने हे सगळं बाजूला टाकलं. तेव्हा मग राजा काका म्हणतो की हो ना, मला पण याचाच अगदी विश्वास बसत नाही आहे की रागिणीने हे सगळं केलं आहे. म्हणजे पौर्णिमाला रागिणीने वाईट करण्यापासून वंचित ठेवलं, याचा मला अगदी शॉक बसलेला आहे. कारण जेव्हा आपण हे सगळं बोलताना ऐकलं, तेव्हा मला दिसलं की रागिनी ही पौर्णिमाला ओरडते आणि वाईट वागू नको असं समजावत होती. परंतु पौर्णिमा नेहमीप्रमाणेच काही ऐकायला तयार नाही. परंतु पौर्णिमा ही आपल्या आईकडून म्हणजेच सासूकडून हे ऐकून घेत असतानाही ती वाईट वाटेला जाण्याचं सोडत नव्हती आणि रागिनी तिला समजावत होती की आता प्रत्येक वेळेला तू काही वाईट वागायचं नाही आणि आकाशभूमीचं मी रक्षण करणार, असं ती बोलत होती. मला तर खरंच काही कळायला मार्ग नाही आहे की रागिनीचं नेमकं काय आहे. कारण रागिनी आपल्यासमोर तर बोलत नव्हती आणि जर तिने आपल्यासमोर याचं क्रेडिटही नाही घेतलं किंवा कोणाला बोलूनही नाही दाखवलं, तेव्हा मग आता आजी म्हणते की हो ना, ते पण आहे. नाहीतर तिने स्वतःचं कौतुक केलं असतं की पौर्णिमा हे सगळं करत होती आणि मी तिला सगळं करण्यापासून थांबवलं. परंतु तिने तसं काहीच केलं नाही. तिने जे काही चांगलं काम केलं ते सगळ्यांपासून लपवून ठेवलं. याचा अर्थ रागिनी भविष्यामध्ये सुधारणार, याबद्दल काहीतरी संधी आहे असं वाटतं. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मलाही तसंच वाटतंय की आपण तर हे सगळं बघत होतो, ते आत्याला काहीच माहिती नव्हतं आणि ती तिच्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत होती. याचा अर्थ
रागिणीला आपण कोणीही बघितलं हे काहीच माहिती नव्हतं. ती स्वतःच्या परीने चांगलं करण्याचा प्रयत्न करत होती. आता इथे राजा काका म्हणतो की बरोबर आई जसं म्हणतायत तसं अगदी योग्य आहे की रागिणी काहीतरी सुधारण्याचे चान्सेस मलाही दिसत आहेत. कारण ती जे काही वागत होती त्यावरून मला तरी आता असंच दिसतंय की ती खूप चांगलं वागू लागली आहे. आणि भूमी म्हणते की हो, त्या दिवशी पण त्यांनी माझ्या खिरीमध्ये केशर सांगितलं घालायला, तेही अगदी नकळत घालत होत्या. आणि मानसीने ते बघितलं ना म्हणून समजायला कळलं, नाहीतर काहीच समजलं नसतं. त्यावेळेला आकाश म्हणतो की जर राजा काका आत्या अशीच वागायला लागली आणि ती दिवसेंदिवस स्वतःमध्ये अशीच बदल करत राहिली ना, तर लवकरच मी आकाश आपल्या आत्याला मनापासून माफ करेल. त्यावेळेला मग आता भूमी म्हणत असते की आपण आता या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. काही झालं तरीही आपल्याला या गोष्टीत पुन्हा काही प्रॉब्लेम येता कामा नये. म्हणून आपण अगदी डोळे झाक न करता व्यवस्थित डोळसपणे या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. परंतु माझं मन या सगळ्याला तयारच होत नाही, असं भूमी सांगत असते. तेवढ्यातच मनू येते. मनू म्हणते की चला सगळेजण जेवायला चला, पानं वाढली आहेत असं म्हणून सगळ्यांनी ती जेवायला बोलवते. आता सगळेजण खाली जेवणासाठी येतात आणि इथे मानसी ही डाळ वाढत असताना अचानक रागिनी तिकडून येते आणि रागिनीचा धक्का तिच्या बाऊलला लागतो आणि जराशी डाळ खाली सांडते. त्यामुळे मग मानसी म्हणते की आई थांबा मी करते. तेव्हा मग ती म्हणते की अगं छे तू वाढून घे जेवणं, मी पटकन हे पुसून घेते. असं म्हणून आता रागिनी तो फडक्याने पुसून घेते आणि रागिनी काम करताना कसलाही संकोच करत नाही हे भूमी नोटीस करते. नंतर राजा काका म्हणतो की बरं आकाश, आजच्या दिवशी सुट्टी झाली बरं का, परंतु उद्या फॉरेन डेलिगेट्स येणार आहे आणि आपल्यासाठी एक महत्त्वाची कॉन्फरन्स आहे उद्या आणि मीटिंगही आहे. त्यामुळे आकाश आपल्याला उद्या सकाळी लवकर निघावं लागेल. काही झालं तरी ही मीटिंग लवकर आटोपलीच पाहिजे, कारण हे खूप डील महत्त्वाचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे. आकाश, राजा काका मला सांग की कुठले PPT वगैरे तयार करायचे आहेत का? मी आता जेवण झालं की झोपण्याच्या अगोदर सगळ्याची तयारी करून ठेवतो, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मी आपल्या टीमला ऑलरेडी सांगितलं आहे, त्यांनी तयार केलं आहे, उद्या फक्त आपल्याला निघायचं आहे लवकर. नंतर मग मानसी म्हणते की हो, ॲक्च्युली उद्या पण माझ्या कॉलेजमध्ये वायवा आहे, म्हणून मलाही निघावं लागणार आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं वायवा म्हणजे काय, त्याला काय बोलतात, म्हणजे नक्की त्याचा अर्थ काय? तेव्हा मनू सांगते की आजी, वायवा म्हणजे ना मौखिक म्हणजेच तोंडी परीक्षा. कॉलेजमध्ये तोंडी परीक्षा आहे. काय ना गेले दिवस काही आपल्या घरामध्ये जे काही घडलं आहे ना, त्यामुळे मला कॉलेजला जाता येत नव्हतं. परंतु प्रिन्सिपल सरांच्या मदतीने मी ऑनलाईन लेक्चर्स अटेंड केले आणि आज त्याची परीक्षा देण्यासाठी खूप दिवसांनी मला कॉलेजला जायला मिळणार आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की ऑल द बेस्ट, तू चांगलं कर. त्यावेळेला आकाशही म्हणतो की येस मानसी, ऑल द व्हेरी बेस्ट. तेव्हा ती सगळ्यांना थँक्यू बोलते. नंतर मग आता बाबा म्हणतात की मानसी, एकदम मस्त तुझी वायवा परीक्षा दे बरं. तेव्हा ती म्हणते की थँक्यू सो मच बाबा. आणि तेवढ्यातच आता सगळेजण तिचं कौतुक करत असताना तेव्हा रागिनी पटकन बोलून जाते की मानसी बाळा, तू तर खूपच हुशार आहेस, मला माहिती आहे तू सगळं काही करशील, पण तरी पण तुला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तेव्हा मग असं म्हटल्यावर रागिनी अगदी मनापासून तिचं कौतुक करते. हे पाहून आता मनूला थोडा धक्काच बसलेला असतो. आता मनू ही आश्चर्यानेच तिला फक्त थँक्स एवढंच बोलते. तिला आई वगैरे पुढे काहीच बोलत नाही. कारण आता तिच्या मनातही ती भीतीच असते की नक्की रागिनी खरं वागते की खोटं वागते, भूमीसारखंच. नंतर मग आजी म्हणते की 1 मिनिट, याचा अर्थ उद्या घरामध्ये आपण कोणीच नाही होत, कारण मी पण उद्या सकाळीच बाहेर निघणार आहे. गोखले गुरुजींशी माझं बोलणं झालं आहे, उद्या पारायण ठेवलं आहे आणि त्या पारायणासाठी मला जायचं होतं. परंतु माझ्या असं लक्षात येत आहे की उद्या घरामध्ये आपण कोणीच नव्हत, फक्त भूमी एकटी आहे या घरामध्ये. त्याच वेळेला आता सगळेजण आश्चर्याने बघत राहतात आणि भूमी एकटी आहे म्हटल्यावर आकाशच्या काळजाचा इथे ठोकाच चुकतो. आता आजी म्हणते की कसं करायचं आहे आपण, नाहीतर मी एक काम करते, मी ना हे पारायण कॅन्सल करते. म्हणजे कसं आहे ना, मी भूमीबरोबर राहीन, तिचे हे अगदी क्रिटिकल दिवस आहेत त्याच्यामुळे तिच्याबरोबर राहिलंच पाहिजे. तेव्हा मग आता आजीला ती म्हणते की नाही आजी, अहो देवाचं काम आहे, असं देवाचं काम तुम्ही कॅन्सल वगैरे करू नका. तुम्ही गुरुजींशी फोन करून कन्फर्म केलं आहे ना, मग घाबरू नका, काहीच गरज नाही आहे. त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की कशाला काळजी करताय, तुम्ही जाणा बिंदास्त, मी आहे भूमीबरोबर, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, असं ती बोलून दाखवते. सगळेजण गप्प बसलेले असतात, काहीच कोणी तिला प्रत्युत्तर देत नाही. त्यावर मग रागिनी म्हणते की हो, अगदी साहजिकच आहे, गेले काही दिवस जे काही घडलं आहे त्यामधून तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवणं हे जड जात असेल ना, आणि साहजिकच आहे ते, असं ती बोलते. मग राजा काका म्हणतो की आकाश, तू एक काम कर, तू उद्या घरीच थांब, मी मीटिंग अटेंड करतो, काहीच गरज नाही आहे हे सगळं करण्याची. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की राजा काका जसं म्हणतोय तसं मीच या घरामध्ये राहतो ना, म्हणजे राजा काका ती मीटिंग हँडल करेलच.
तेव्हा मग आता आजी देखील म्हणते की आकाश, अरे काळजीचे कारण नाही, मी थांबते इथे, हवं तर पारायण नंतर करेन. तेव्हा भूमी म्हणते की एक मिनिट, एक मिनिट, थांबा थांबा, काय चाललंय तुमचं? अहो, कुणीही थांबण्याची काहीच गरज नाही आहे. आजी, तुम्ही पूजेचं जे ठरवलं आहे त्याच्यामध्ये अजिबात खंड पडून देऊ नका. आणि आकाश, तूही तिथे मीटिंगला जाणं खूप गरजेचं आहे. एकट्या राजा काकांवर ते आपण सोपवणं बरोबर नाही आहे. कारण फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आणि गेली कित्येक दिवसानंतर आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे. आणि मागचे जे काही दिवस कंपनीचं फायनान्शियल लॉस झाला आहे, जो काही फायनान्शियल लॉस झाला आहे, जे काही कंपनीची इमेज खराब झाली आहे ती दुरुस्त करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आजची ही मीटिंग खरंच खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आजची ही मीटिंग तू अटेंड करणं तिथे खूप गरजेचं आहे. आणि ॲज अ ओनर तुझी खूप मोठी जबाबदारी आहे की तू कंपनीची ही मीटिंग अटेंड करावीस. म्हणून मला असं वाटतं की तूही जावंस मीटिंगसाठी, तू याला नकार देऊ नये. कारण या आपल्या कंपनीसाठी ही खूप महत्त्वाची मीटिंग असणार आहे. त्याच वेळेला इथे आता भूमी म्हणते की काळजी करू नका, मनूची वायवा काही जास्त फार काही तास नसणार, 4-5 तासामध्ये ती बरोबर घरी येणार. तेव्हा मग मनू म्हणते की हो हो, नक्कीच 4-5 तासात मी नक्कीच घरी येणार आहे, मला काही इतका वेळ लागणार नाही आहे. मग काळजीचं कारणच नाही आहे, तोपर्यंत मी आहेच ना. आणि एवढं काही नाही आहे, मी राहीन, काहीच मॅनेज करण्याची गरज नाही आहे कोणी. सगळेजण आपापल्या कामाला जा, कोणीही आपल्या कुठल्याही कामात खंड पडू देऊ नका. मी माझी काळजी घ्यायला अगदी समर्थ आहे, मी ओके आहे. अरे आकाश, कशाचीच घाबरण्याची गरज नाही आहे, मी आहे ना, स्वतःची काळजी घेऊ शकते मी. त्यामुळे तुम्ही कोणीच अजिबात घाबरू नका आणि निर्धास्तपणे आपापल्या उद्या सकाळी तुम्ही कामाला जा, असं भूमी सगळ्यांना सांगते. आणि नंतर मग तरीही आकाशचा जीव अगदी वरखाली होतच असतो. कारण आपली भूमी ही घरामध्ये एकटी राहणार, जिथे सगळेजण अगदी क्रूरबुद्धीने वागणारी आहेत. एके बाजूला ती पौर्णिमा आणि नीलांबरी आणि दुसऱ्या बाजूला ही रागिनी. याचा आता सगळ्यांना कोणालाच भरोसा देत नसता येतो, म्हणून सगळेजण आता खूप काळजीमध्येच असतात. भूमी म्हणते की आता सगळ्यांनी जेवण करा आणि घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा रागिनी ही सगळ्यांना जेवण वाढत असते आणि भूमीचं लक्ष हे तिकडेच रागिनीकडे असतं. कारण रागिनी जे काही वागते त्याच्यामध्ये तिला आता बदल दिसून आलेला असतो. नीलांबरी ही पौर्णिमाला म्हणत असते की बघितलंस का पुन्नू, अगं ही भूमी उद्या म्हणे एकटीच आहे, सगळेजण आपापल्या कामाला निघून जाणार आहेत, परंतु ही भूमी आता आपल्या तावडीमध्ये एकटीच सापडणार आहे. मग बघ आपण उद्या जी कशी हालत करायची ते. चांगले झाले, अगदी सोन्याची संधी आपल्यासाठी धावून आली. सगळेजण निघून जातील, मग ही भूमी फक्त आपल्या तावडीमध्ये असेल आणि आपलं राज्य असणार आहे. हे ऐकल्यावर आता निलांबरीचं बोलणं तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती डोक्यामध्ये प्लॅनिंग करायला लगेच सुरुवात करते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी ही आकाशच्या हातावर दही साखर देते आणि त्याला त्याच्यासाठी शुभेच्छा देत असते आणि म्हणते की आकाश, तुझी मीटिंग अगदी सफल हो, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून आणि ऑल द बेस्ट. त्याच वेळेला मग आता तो थँक्यू म्हणतो आणि आजी येते, विचारते, अरे आकाश, देवांना नमस्कार केलास का? तेव्हा मग तो म्हणतो की हो, देवांना नमस्कार केला देवारातल्या, परंतु माझ्याकडे घरात जी काही देव माणसं आहेत, माणसातले देव, त्यांना नमस्कार करायचा राहून गेलाय, म्हणून तुला नमस्कार करतोय. त्यावेळेला मग आता आजी हसत असते आणि यशस्वी भव असा त्याला आशीर्वाद देते. आणि मग आता इथे आकाश म्हणतो की सगळं झालेलं आहे ना व्यवस्थित, भूमी तू स्वतःची काळजी घे. तेव्हा काही माणसांचं मात्र चुकलंय, परंतु काही माणसं चांगली आहेत. तेव्हा आता आजी आजूबाजूला बघते, भूमी म्हणते की काळजी करू नका, रागिनी आत्या किचनमध्ये काम करत आहेत. मग आता आजी म्हणते की बरं ठीक आहे, आकाश म्हणतो की आजी तिथेच थांब, मी तुला जाता जाता तिथे मंदिरात सोडून जातो. तेव्हा आजी ठीक आहे असं म्हणते. नंतर आता आजी भूमीला म्हणते की बरं ऐकलंस का भूमी, आता ना काही दगदग करण्याची गरज नाही, कुठलंही काम करू नकोस. भूमी म्हणते की हो आजी, काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करते, फक्त आता सकाळचं जे धूप आहे ना ते सगळ्या खोलीभर घरभर फिरवते, मग त्यानंतर आरामच करते. तेव्हा मग आजी म्हणते की अगं बाळा, संध्याकाळी फिरव ना धूप, त्यात काय. मग भूमी म्हणते की आजी कसं आहे ना, सकाळी एकदा घरभर धूप फिरवलं ना की मग मला प्रसन्न वाटतं, नाहीतर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत असतं, म्हणून मी सगळीकडे धूप फिरवते. आजी म्हणते की बरं ठीक आहे, सावकाशीने कर, अगदी घाईघाई करत बसू नकोस. तेव्हा आजी बाहेर जाते आणि आकाश हा थांबलेला असतो आणि त्याचा चेहरा पडलेला असतो. भूमीला त्याला अशा अवस्थेत एकटं सोडून जाणं हे अजिबातच आवडत नसतं. आता आकाश म्हणतो की भूमी, ऐकलं ना आजी काय म्हणाली आहे, तुला अजिबात घाईघाई किंवा दगदग करायची नाही आहे, तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे. तेव्हा मग आता भूमी ही गालातच हसते आणि म्हणते की आकाश, अरे काय आहे तुझं, किती घाबरला आहेस तू, आणि मी स्वतःची काळजी घेईन, अजिबात तुला घाबरण्याची गरज नाही आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की तसं नाही भूमी, तू उगीचच इकडे तिकडे फिरत राहशील, तू स्वतः आता खोलीमध्ये आराम करायचा आहे. आणि हो, खोलीत जायच्या अगोदर तुला पाण्याची बाटली घेऊन जायची.
म्हणून सारखी उगाच आपली वर खाली करत बसू नकोस. आणि हो, त्याच्या अगोदर टेरेसवर हे देखील एकटी जाण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश, अरे काय चाललंय काय तुझं? तू एखाद्या लहान मुलाप्रमाणे मला किती इन्स्ट्रक्शन्स देत आहेस. काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, मी घेईन ना स्वतःची काळजी. मग आता आकाश हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि भूमी म्हणते की थांब. आकाश म्हणतो की तुला मजा येते ना, मी जातो हां, असं म्हणून तो आता तिथून निघून जात असतो. आता भूमी ही आकाशचा हात धरते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याचं ब्लेझर नीट करत म्हणते की आकाश, हे बघ, घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. तू उगीचच घाबरू नकोस. मला कळतं आहे की घरात कोणी नाही आहे म्हणून तुझा इथून आज पाय निघत नाही आहे, बरोबर ना? मला कळतं आहे सगळं, परंतु मी घेईन स्वतःची काळजी. तू नको घाबरूस, सगळं काही व्यवस्थित आहे आणि सगळेजण आहेतच ना. आणि राहिला प्रश्न, तर हे 3-4 तास असेच निघून जातील. लवकरच मला वाटतं की मनू येईल आणि त्याच्या अगोदर आजी देखील येऊ शकतील. म्हणून घाबरण्याची काहीच गरज नाही. मी स्वतःची आणि बाळाची अगदी व्यवस्थित काळजी करेन. आणि हो, तुला काळजी लागलेली असते तर दर तासाने मी तुला मेसेज करेन की आकाश म्हणतो की हो, मेसेज तर तुम्हाला करायचाच आहे. कारण काही झालं तरी असं अजिबात विचार करू नकोस की आकाश बिझी असेल, आकाश मीटिंगमध्ये असेल, मी त्याला कसा मेसेज करू. ते काही नाही. तुला वाटेल तेव्हा तू मला मेसेज कर. तुला काय वाटत असेल तेही मला सांग. म्हणून अजिबात आता घाबरू नकोस. आणि हो, जेवणाच्या अगोदर तुला एक फळ खायचं आहे, लक्षात ठेव, असं आकाश तिला म्हणतो. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, माझ्या सगळं लक्षात आहे, काळजी करू नकोस. तर आता आकाश निघत असताना पौर्णिमाला तिने केलेलं कारस्थान आठवतं. ते म्हणजे की भूमी ही धूपदाणी सगळीकडे फिरवत असताना धूपदाणीमध्ये कोळशाच्याच खाली लाल मिरच्या असतात, ज्यांचा खूप मोठा धूर होतो आणि वास होतो. अशा मिरच्या या पौर्णिमाने त्या धूपदाणीमध्ये ठेवलेल्या असतात, जेणेकरून भूमीला खोकून खूप त्रास व्हावा आणि तिच्या पोटात दुखायला लागावं. त्याच वेळेला मग आता हे सगळं होत असताना पौर्णिमा ही म्हणते की आई, आज मी खूप मोठं काम केलं आहे. जी धूपदाणी ठेवली आहे ना, त्या धूपदाणीमध्ये मी मिरच्या टाकून ठेवल्या आहेत आणि त्या धुराने भूमी कोंडून कोंडून तिला त्रास झाला पाहिजे आणि तिची घुसमट झाली पाहिजे. निलंबरी म्हणते की वा पुन्नू, तू तर अगदी मस्तच काम केलं, तू माझी लेकच शोभते, असं म्हणून आता ती तिचं आता कौतुक करायला लागते. आणि नंतर निलंबरी म्हणते की आत्ता बघते मी या भूमीला कोण वाचवतं ते. आता घरात कोणीच नाही आहे, आता कोण वाचवतं ना तेच मला बघायचं आहे. तर सगळेजण निघून गेल्यावर भूमी पहिल्यांदा घरभर धूप फिरवण्यासाठी म्हणून देवाजवळ येते आणि ती आता त्या कोळशाजवळ जे सगळं काही कापूर ठेवलेलं असतं ते त्यात टाकते आणि मग पेटवून ते आता सगळीकडे धूप करू लागते. आणि तेवढ्यातच इथे आता आकाशची गाडी ही जोरात एका खड्ड्यामधून जाते, त्याचं लक्षच नसतं. तेव्हा आता राजा काका म्हणतो की आकाश, अरे काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका, ॲक्च्युली मला खूप काळजी वाटते, भूमी घरात एकटीच आहे ना म्हणून. तेव्हा राजा काका म्हणतो की हे बघ, अरे काळजीचं काहीच कारण नाही आहे, भूमी घे स्वतःची काळजी, ती म्हणाली आहे ना, आणि आपणही लवकरात लवकर आपली मीटिंग संपवूया, असं राजा काका आता त्याला सांगत असतो. नंतर आता भूमी ही तो धूप फिरवायला सुरुवात करते आणि तो धूप फिरवत असताना आता तिला त्याचा खूपच त्रास होऊ लागतो आणि त्या मिरचीच्या धुराने तिचा अगदी जीव घुसमटू लागतो. काय करावं काय नाही हे तिला सुचत नसतं. शेवटी ते धूपपात्र ती तिकडेच ठेवते देवाजवळ आणि तिकडे खाली येऊन पडते आणि खोकून खोकून ती अक्षरशः खालीच पडते आणि तिच्या पोटात देखील आता दुखू लागतं. आकाशला इकडे कसल्या तरी वाईब्स मिळत असतात की नक्कीच भूमीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं तर घडत नाही आहे. पौर्णिमा ही धावत धावत खाली येते आणि नीलू देखील येते आणि ती म्हणायला लागते की पौर्णिमा, प्लीज मला वाचव. अगं आई, आई मला त्रास होतो आहे, मला या सगळ्यांनी खोकून खोकून खूप त्रास होतो आहे, प्लीज मला वाचवा. परंतु पौर्णिमा म्हणते की नाही, हे तुझं असंच होणार, हे तुला असंच मिळणार. जसं तू माझा जीव गुदमरवला आहेस ना, मला त्रास दिला आहेस माझ्या नवऱ्यापासून लांब करून, तसंच तुलाही आता त्रास होणार आणि तुलाही या सगळ्यातून आता सुटका नाही. तर आता ती म्हणते की आई, अगं मला वाचव प्लीज. पौर्णिमा, ते धूपपात्र बाहेर नेऊन टाक टाक बाहेर ठेव. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही नाही, मी अजिबात असं काही करणार नाही आहे, मी तुला कोणत्याही प्रकारची आज मदत करणार नाही. भूमी म्हणते आई, आई, अगं प्लीज तू तरी. तेव्हा मग आता ती म्हणते की नाही, मी काहीच मदत करणार नाही आहे. अगं माझ्या पुन्नूच्या जीवाला ज्या गोष्टीने बरं वाटेल ना ती गोष्ट मी करणार आहे आणि माझ्या पुन्नूच्या जीवाला तुला असा त्रास होताना आनंद बघवत आहे ना, म्हणूनच मग मी तुला अशक्य आहे मदत करणं, मी तुला मदत करणारच नाही, असं ती म्हणायला लागते. आणि बिचारी भूमी ही कळवळत असते, तिला खूप त्रास होत असतो. निलांबरी आणि पौर्णिमा या सगळ्याची मजा घेत असतात. तेव्हा भूमी म्हणते की मला वाचवा, प्लीज वाचवा, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. तेव्हा मग आता निलांबरी म्हणते की का, मोठ्या तोंडाने म्हणत होतीस ना की मी काळजी घ्यायला समर्थ आहे, मी करू शकते माझी काळजी, माझी स्वतःची काळजी मी घेऊ शकते, मग जा कर स्वतःची काळजी, कशाला आमची मदत मागते.
असं आता निर्दयीपणे नीलांबरी बोलून दाखवत असते आणि बिचाऱ्या भूमीला याचा खूपच त्रास होत असतो. आता मालिकेचा भाग 2 हा थोड्याच वेळात चॅनलवर अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.